दिया झाटे. ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपले स्वागत आहे. वळूया आजच्या बातमीपत्राकडे. साहित्यिक पत्रकार मनीष वाघ यांच्या वाघनख वैचारिक लेख संग्रह आणि साहित्यिक विनोद पिदळे लिखित होय होय वारकरी ललित गद्य या 2 ग्रंथांचे नुकतंच कर्जत येथे संयुक्त प्रकाशन करण्यात आले. मनीष वाघ हे गेले अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांनी सामाजिक, राजकीय, पर्यावरण, आरोग्य या विषयांवर विविध लेख, संपादने तसेच ग्रंथ लिहिले आहेत. तसेच 4 कवितांसंग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. तर विनोद पिदळे हे कवी गझलकार असून त्यांनी कविता, गझलसंग्रह, बालनाट्य, एकांकिका, चरित्र, ललित गद्य आदी साहित्य प्रकारातून विपुल ग्रंथ प्रकाशित केले आहेत. या दोन्ही लेखकांच्या ग्रंथांचे प्रकाशन समर्थ रेसिडेन्सी कर्जत येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याचे संपूर्ण नियोजन, मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदी व विज्ञान कथा लेखन शिरीष नाडकर्णी हे होते. ग्रंथभाष्य करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक हरेंद्र सोष्टे उपस्थित होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून नगरसेवक दीपक मोरे हे होते. कार्यक्रमास अर्जुन बांबेरे, निशिकांत महाकाळ, अजित महाडकर, आकाश आमकर, किशोर पराड यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळ कांदळकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आपल्या दोन्ही मित्रांनी केलेल्या लेखनाची प्रशंसा करीत त्यांना सदिच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी ग्रंथांविषयी अभिप्राय आपल्या वक्तव्यातून नोंदविला. मी प्रियंका दिखे, ठाणे जीवनदीप वार्ता गोवेली. लेखक आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांविषयी किती सहजपणे बघतो आणि वर्तनात लेखनातून मांडतो. या दोन्ही लेखकांच्या लेखनातून ठळकपणे आढळते. दरम्यान अतिथी म्हणून लाभलेले नगरसेवक दीपक मोरे यांनी राजकीय पुढाऱ्यांना व्यक्त होण्यासाठी साहित्याचा आधार घ्यावा लागतो असे म्हणून समाजाला शिस्त लावण्याचे काम साहित्य करते असे प्रतिपादन केले. प्राध्यापक हरेंद्र सोष्टे यांनी लेखकांच्या पुस्तकातील आशयाचा आणि अभिव्यक्तीचा समीक्षणात्मक आढावा घेत मांडणी केली. उपस्थित बाळ कांदळकर यांनी व अन्य कवींनी उत्स्फूर्त काव्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित महाडकर यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक कवी, साहित्यिक आणि उपस्थिती लाभलेले तसेच कर्जत परिसरातील सर्व समर्थ रेसिडेन्सी येथील वाचक, रसिक उपस्थित होते. त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटेसह मी सानिका मुठोळकर, ठाणे जीवनदीप वार्ता, कर्जत. आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता.